स्वानू हे बघ पैसे मिळाले. पैसे मिळाले तुला. आय एम फ्रॉम DHL. आमचा डब्बावाल्याचा टास्क सुद्धा कम्प्लीट झालेला आहे. तू फ्रुटी बनवली स्वानू. किती मजा आली. 2 रुपयाची मजा आली आम्हाला. कोकोनट मिल्क कॉफी. मंडळी आता आम्ही जस्ट स्वानंदीच्या शाळेतून बाहेर निघालेलो आहे. म्हणजे आता जे फादर्स डेचं सेलिब्रेशन होतं ते झालेलं आहे, संपलेलं आहे आता. तर आता Now the time for surprise. स्वानंदीसाठी सरप्राईज आहे बाबांकडून. कुठे जायचं आपण? कुठे जाणार आता? सरप्राईज हे आहे की आपण किड्झानियाला जाणार आहोत. गेम खेळायला जाणार आहोत. येस. सो मंडळी आता आम्ही चाललेलो आहे किड्झानियाला घाटकोपर. तिकडे स्वानंदीसाठी असं ॲक्टिव्हिटीज गेम्स वगैरे आम्ही तिला एन्जॉय करायला घेऊन चाललेलो. सो लेट्स गो. आपण कुठे चाललोय? स्वानंदीसाठी सरप्राईज आहे ना. आपण मॉल मध्ये चाललोय आहे. किड्झानियाला. कुठे चाललोय? किड्झानिया. येस. आपण गेम्स स्वानंदी गेम्स खेळणार, तिकडे जाऊ मजा करणार, एन्जॉय करणार. आणि त्यानंतर अजून एक सरप्राईज आहे स्वानंदीसाठी. 2 सरप्राईज आहे. ठीक आहे चालेल. तू काय गेम खेळणार स्वानू? दुसरा वाला गेम खेळणार आहे. कोणता वाला? दादावाला. दादावाला म्हणजे सबवे सर्फेस. तिला मी सांगितले तो सबवे सर्फेस मध्ये तो दादा असतो ना, तो धावत धावत असतो. तर मग त्या गेमला दादावाला घेतो. कुठे चालले तू? कुठे चालले? म्हणजे आता आपण पोहोचलेलो आहोत किड्झानियाला. बघू शकता तुम्ही. हे चला स्वानू, चल स्वानू, तिकीट घ्यायला चल. ये इकडे. पैसे मिळाले. पैसे मिळाले तुला? तुला पैसे मिळाले. किती रुपये बाबू? 2 रुपये मिळाले. 2 रुपये. मला 2 रुपये मिळाले. तर आता आपण पेपर फ्राय ही ॲक्टिव्हिटी करायला आलो. सो इकडे किड्झानियामध्ये असं आहे की काही ॲक्टिव्हिटी 2 प्रकारच्या ॲक्टिव्हिटी आहेत.
ज्यामध्ये तुम्ही अर्न करू शकता. आता आम्हाला 30 $1 यांची करन्सी आहे ही मिळालेली आहे. तर आता आम्ही अर्निंगवाल्या ॲक्टिव्हिटीमध्ये आलेलो आहे ज्याच्यामध्ये आपण अर्न करू शकतो कॅश. तर आता आम्हाला या 3 लोकेशनला जायचं आहे आणि काही टास्क येईल टास्क कम्प्लीट करायचं. आता पहिलं आपण कंप्लीट केलेलं आहे. सेकंड लोकेशनला आता आपण जातो आर्ट पेंटिंग स्टुडिओ. तिकडनं आपल्याला सेकंड पार्सल कलेक्ट करायचं आहे. लेट्स गो. पेंटिंग स्टुडिओला आपण दुसऱ्याला तर आता आपण दुसऱ्याही लोकेशनमधून पार्सल कलेक्ट केलेले आहे. आता आपण तिसऱ्या लोकेशनला चाललो आहे आईस कॅन्डी. तिकडनं आपल्याला पार्सल कलेक्ट करायचं म्हणजे आपली पेपर फ्रायची ॲक्टिव्हिटी कंप्लीट झाली. तर आपले तिन्ही चेकलिस्ट तिन्ही लोकेशनवर आपण सगळे पार्सल्स कलेक्ट केलेले आहेत. आता आपण परत पेपर फ्राय तिकडे जाणार आहोत. सो दॅट आपल्याला अर्निंग मिळेल का त्याच्यावर. पहिली ॲक्टिव्हिटी कंप्लीट झालेली आहे आणि आता आपण किती कमवले ते माहीत नाही कारण की सगळे पैसे घेऊन गेलेले. तर आता आम्ही चाललेलो आहे नेक्स्ट ॲक्टिव्हिटी खेळायला. DHL एक्सप्रेसमध्ये चाललेलो आहे. You want to do this activity? Yes. Come. आम्ही DHL ही ॲक्टिव्हिटी करायला आलेलो आहोत. स्वानंदी ते स्कॅन कर. इकडे येऊन कर. इकडे ये. स्कॅन कर इकडे कर. युनिफॉर्म घालणार तू. युनिफॉर्म घालायचं स्वानू आता. युनिफॉर्म घालणार. ते पण नवीन टास्क आला. अजून तू पैसे कमवणार. हे पण बिग गेम. चला काय करायचं? ए त्यांना विचार. स्वानू विचार काय करायचं. दिस वन होल्ड. व्हेरी गुड. तुला इकडे जायचंय 4 different location. Okay, you have to go this 4 different location and deliver your parcel. This one. This is your parcel. Okay. Yeah. Say okay. One location you have to give one parcel. Okay. Okay, you got it. Kai. I am from DHL. To deliver your parcel. This one. Yeah, right. करशील ना. काय करणार. डिलिव्हर. हे पार्सल्स आहे ना. हे पार्सल्स असं जायचं हातात घ्यायचं आणि द्यायचं. बोलायचं इकडे जायचंय तुला. हे बघ ना इकडे या 4 लोकेशन वरती जायचं आणि पार्सल्सला डिलिव्हरी करून यायचं.
आणि काय बोलायचं, काय आय एम फ्रॉम DHL. ओके, आता ते मला दे. तर आता आम्ही आमचे DHL ची डिलिव्हरी करायला चाललेलो आहोत. आमचा DHL चा डिलिव्हरी छोटा पार्टनर बघा. तर आपण आपल्या फर्स्ट लोकेशनला पोहोचलेलो आहे. ड्युटी झाली आता DHLच्या. ओके, 2 लोकेशन्सला आपण डिलिव्हरी दिलेली आहे ना. आता 3rd लोकेशनला आम्ही चाललेलो आहोत. तर फायनली आम्हाला फ्लॉवर शॉप मिळालेलं आहे. आता तिकडे आम्हाला डिलिव्हरी करायची आहे. ऑन टाइम डिलिव्हरी झाली नाही, डिलिव्हरी लेट झालेली आहे. आणि कुठेतरी आग लागलेली आहे, त्यामुळे फायर ब्रिगेड चाललेली आहे. आता आमचं लास्ट लोकेशन आहे जिकडे डिलिव्हरी करायचं आहे, ते एकदमच समोरच आहे, टॉम पेंटिंग स्टुडिओ. तो फ्लॉवर शॉपमध्ये डिलिव्हरी केलेली आहे. आता टॉम्समध्ये चाललेलो आहे परत डिलिव्हरी द्यायला. फर्स्ट ॲक्टिव्हिटीमध्ये आम्ही इकडनं पार्सल घेतलेलं, आता पार्सल परत डिलिव्हर करायला आलेलो आहे. आणि आमचा डिलिव्हरी पार्टनरच ट्रॉलीमध्ये स्वतः बसलेला आहे. आता काय कुठे बाहेर पैसे देणार आता सोनू, दे त्यांना. सो आम्ही 4ही पार्सल्स डिलिव्हर केलेले आहेत. आता परत DHLच्या मेन ऑफिसमध्ये आलेलो. आमची सॅलरी, आमच्या स्वानूने सॅलरी कमवली आहे ती कलेक्ट करायला. स्कॅन कर, स्कॅन कर सोनू. हे बघ इकडे. तुझे पैसे, कॅश घे, कॅश घे. तुझी सॅलरी आहे, ठीक आहे. काय आहे सॅलरी? हा, पूर्ण पकड, नीट पकड. थँक्यू. तर आता आम्ही थोडी भूक लागलेली आहे, तर आम्ही चटोरी हे किड्झानियामध्येच आहे, इकडे थोडं खायला आलेलं आहे. आता पाणीपुरी हवी. काय पाहिजे तुला? पाणी, पाणीपुरी पाहिजे. ठीक आहे, चल. तर आम्ही आता पावभाजी ऑर्डर केली आणि प्राईस पण मागली आहे. प्राईस देखील पावभाजी स्टार्ट करू. पाणीपुरी पण घेतली, त्या पाणीपुरी आवडतं, पाणीपुरी पण घेऊ. चला, तर आमचे फ्राईज सुद्धा आलेले आहेत. आणि स्वानंदीला पाणीपुरी पाहिजे होती म्हणून त्यानेच 3 प्लेन पुरीज कॉम्प्लिमेंटरी म्हणून दिलेल्या आहेत. काय होते? थंड होऊ दे. थंड होऊन दे. हो, पाणीपुरी पाहिजे होती ना तुला? खा मग पाणीपुरी खा. छोटा डब्बावाला, छोटासा डब्बावाला.
लास्ट डबा. आता आम्हाला लास्ट लोकेशनला डब्बा डिलिव्हर करायचा आहे. टॉम्स डिलिव्हर डब्बा. आमचा डब्बावाल्याचा टास्क सुद्धा कम्प्लीट झालेला आहे. तिन्ही लोकेशनला आम्ही डब्बे डिलिव्हर केलेले आहेत ना म्हणून आता आम्ही जातो आमची सॅलरी कलेक्ट करायला. तर आता आम्ही 3 ॲक्टिव्हिटीज कम्प्लीट केलेल्या आहेत. तर 4थ्या ॲक्टिव्हिटी चाललेलं आहे. 3 ॲक्टिव्हिटीमध्ये आम्ही अराउंड 40-50 रुपीज कमवलेले आहेत. आम्ही म्हणजे सोडून शी इज रेडी फॉर दी नेक्स्ट ॲक्टिव्हिटी. आता नेक्स्ट आमची 4th ॲक्टिव्हिटी आहे गॅस स्टेशनची. गॅस स्टेशनची ॲक्टिव्हिटी आहे. स्वानंदी आता गॅस स्टेशनवरती गेलेले आहे. बाईक क्लीन करते. स्वानंदीला वाटलेलं त्या बाईकवरती बसायला देणार, पण त्याने ॲक्टिव्हिटीमध्ये तिला बाईक क्लीन करायला आवडली आहे. पेट्रोल भरून झालेलं आहे आणि लगेच सॅलरी पण मिळालेली आहे स्वानंदीला. तर आमची 4th ॲक्टिव्हिटी पण कंप्लीट झालेली आहे गॅस स्टेशनची. स्वानंदी एकदम पैसे घेऊन आलेली आहे. टाटा ये. दाखव किती रुपये कमवले स्वानू. दाखव मला किती रुपये कमवले तू. एवढे बाप रे, एवढे रुपये कमवले तू. एकच कमवला. काय करायचं आता मग. काय घरी नाही जायचं. मग आता काय करायचं आपण. काय करायचं नेक्स्ट ॲक्टिव्हिटीला जायचं. अजून पैसे कमवणार आहे तू. अजून पैसे कमवणार आहे. थकले की अजून पैसे कमवणार आहे तू. चला पैसे कमवू आपण. चला जा ते दात चेक कर चला. तर आता आम्ही खालच्या सेक्शनमध्ये आम्ही 4 ॲक्टिव्हिटीज कंप्लीट केलेल्या आहेत. तर आता आम्ही वरती तिथे एक हा जो फ्लोअर दिसतो ना, आम्ही तिकडे चाललेलो आहे. म्हणजे तिकडे पण काही ॲक्टिव्हिटीज आहेत. बघूया. पार्टी हब आहे, स्कूल आहे, टॉडलर झोन, बेबी केअर अँड डबिंग स्टुडिओ आहे. तर आता आम्ही तिकडे वरती चाललेलो आहे. तर आता आम्ही फर्स्ट फ्लोअरला फ्रुटीची ॲक्टिव्हिटी करायला आलेलो आहे. काहीतरी रिसर्च चालू आहे मला असं वाटतंय. तुझी फ्रुटी कुठे. खिशात दिले. कुठे तुझी फ्रुटी. दाखव फ्रुटी दाखव. तुला फ्रुटी मिळाली त्यांनी. दाखव मला फ्रुटी दाखव तुझी. दाखव आईला फ्रुटी दाखव तुझी.
तू फ्रुटी बनवली स्वानंदी? स्वानंदी आता एलिमेंटरी स्कूलमध्ये गेलेली आहे. बघूया काय करते. स्वानू काय करते तू? गेम खेळतेस? स्वानंदी काय घेतलंस? क्रेयॉन्स. स्वानंदीने आपल्या जेवढी सॅलरी कमवलेली टोटल 52 रुपीज कमवलेले, तर त्याचं आम्ही 50 किड्सचे आम्ही क्रेयॉन्स घेतले डिपार्टमेंट स्टोअरमधून. तर जेवढे तुम्ही कमवाल 50 रुपीज ॲक्टिव्हिटीज करून जेवढे तुम्ही 50 रुपीज कमवाल त्या पैशाने तुम्ही डिपार्टमेंट स्टोअरमधून काही परचेस करू शकता. पण खूप एक्सपेन्सिव्ह आहे. म्हणजे नॉर्मल टी शर्ट्स वगैरे पण 1000 रुपीज आहेत आणि ॲक्टिव्हिटीमधून जास्तीत जास्त आपल्याला एक 8 नाही तर 10 आपण कमवू शकतो. त्यामुळे तुम्हाला ऑलमोस्ट 100 ॲक्टिव्हिटीज कराव्या लागतील तेव्हा तुमचा किड्स पण. तुला आवडला? मजा आली? हां मजा आली तुला? किती मजा आली? 2 रुपयाची मजा आली आम्हाला. तर आता आम्ही आमचं ऑलमोस्ट किड्स जाण्यामध्ये झालेलं आहे. एवढं काय आम्ही ॲक्टिव्हिटीज जास्त नाही केल्या. टोटल काहीतरी टॉडलर्ससाठी मला वाटतं 25 ते 30 ॲक्टिव्हिटीज आहेत. पण आम्ही फक्त 5च केला कारण स्वानंदीने आम्हाला खूप थकवलं आहे. इकडे तिकडे फिरून एक ॲक्टिव्हिटीला कमीत कमी 5 ते 10 मिनटं लागतील, पण आम्हाला 15 ते 20 मिनटं लागली एक ॲक्टिव्हिटीला. कारण एक ॲक्टिव्हिटी करताना मध्ये ती कुठेतरी गायब व्हायची, त्यामुळे हिला शोधण्यामध्ये आम्हाला टाईम जायचा. इकडे पळ तिकडे पळ. त्यामुळे पण तिने खूप एन्जॉय केला. स्वानंदीने टोटल सॅलरी 62 किड्स रुपीज कमवले 5 ॲक्टिव्हिटीजमधून. म्हणजे त्यातले 30 किड्स आम्हाला स्टार्टिंगलाच मिळालेले. तर टोटल काहीतरी 32 किड्स तिने कमवले ॲक्टिव्हिटीजमधून. आणि आम्ही त्याचे क्रेयॉन्स विकत घेतले डिपार्टमेंट स्टोअरमध्ये. आता आम्ही एक शेवटचं सरप्राईज आहे स्वानंदीसाठी स्वातंत्र्याचं. ते आम्ही चाललो आहे लंच करायला तिच्या आवडीच्या ठिकाणी. आज तर आम्ही गेलेलो तिथे आता परत चालू. त्यामुळे भेटू लंच रेस्टॉरंटमध्ये. बाय. तर म्हणजे आम्ही आता आलेलो आहोत माळेवाडी कॅफेमध्ये आणि तिच्यासाठी आम्ही आलेलो माळेवाडी कॅफेमध्ये. किड्स जाण्यामध्ये एवढी खेळून थकले ती सरळ झोपूनच गेली. घाटकोपरपासून मालगुडी कॅफेमध्ये मालगुडी कॅफेमध्ये आम्ही आलो आहे. आता आम्ही आपल्या दोघांपुरतंच ऑर्डर करतो. नेक्स्ट टाईम तरी तिच्या आवडीचं स्पेशल शिरा काय करतो की आम्हाला पण लास्ट टाईम खूप आवडलेला. तेव्हा आम्ही तिच्यासाठी प्लॅन केलेला. तिचं आता झोपून गेलेला. थोडंफार छोटा मोठा स्नॅक्स खाऊन फायनली स्वानंदी उठलेली आहे. एक्झॅक्ट आमचा डोसा पण आलेला आहे. डोसा खाण्यासाठी डायरेक्ट उठली आणि डायरेक्ट डोसा खायला चालू केला.
मस्त आहे. ही कुठली कॉफी होती आपण मागवलेली? कोकोनट मिल्क कॉफी. आवडली स्वानू? आवडली? मस्त आहे. आवाज येते ना. गोल गोल तू पण करते. घरी आलेलो आहोत. पूर्ण दिवसभर स्वानंदी सोबत खूप एन्जॉय केला आम्ही सुद्धा. स्वानंदीने पण फादर्स डेचं सेलिब्रेशन मस्त एकदम जोरात केलं बघा. वैतागलेली आहे ती थोडी. खूप खेळली आणि आता फायनली घरी आलेलो आहोत. तर अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी स्वानंदी गिगल बॉक्स या आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वानंदीसोबत आनंदी राहा. बाय.